श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश सुरू करण्यापूर्वी मनापासून एक छोटीशी विनंती. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल, जर तुम्हाला वाटत असेल की स्वामींचा एक विचारही एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो, तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. कारण तुमचं एक लाईक हा संदेश आणखी अनेक दुःखी मनांपर्यंत पोहोचवू शकतो. हा संदेश तुमच्या जवळच्या व्यक्तींनाही शेअर करा आणि अशाच स्वामी विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आता डोळे मिटा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. मी कोणाचं वाईट करत नाही, तरी माझ्याच आयुष्यात एवढी संकट का येतात? हा प्रश्न कदाचित तुमच्याही मनात कधीतरी आला असेलच. कधी नात्यांमुळे, कधी पैशांमुळे, कधी विश्वासघातामुळे, तर कधी कोणतंही कारण नसताना. तेव्हा मनात एकच विचार येतो, स्वामी माझ्याच वाट्याला हे सगळं का? आपण कोणाला फसवलं नाही, कोणाचा हेवा करत नाही, कोणाचं वाईट चिंतत नाही. उलट लोकांना मदत करतो, जमेल तसं चांगलं वागतो. कोणाचं मन दुखावू नये म्हणून स्वतःचं मन अनेकदा गप्प बसवत राहतो. पण तरीही आयुष्य मात्र आपल्यालाच कठीण वळणावर आणून उभं करतं आणि तेव्हा मनात नकळत एक राग निर्माण होतो. तो राग लोकांवर नसतो, तो नशिबावर नसतो, तो स्वतःवरही नसतो. तो राग असतो स्वतःच्या चांगुलपणावर. मग माणूस म्हणतो, चांगलं राहून काय उपयोग? प्रामाणिक राहून काय मिळालं? लोकांसाठी जगलो आणि शेवटी दुःखच मिळालं. पण इथेच बहुतेक लोक चूक करतात, कारण त्यांना संकट दिसतं, पण संकटामागचा अर्थ दिसत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या झाडाला सर्वात गोड फळ लागतात, दगडही त्यालाच जास्त मारले जातात. कोणीही काटेरी निष्फळ झाडावर दगड मारत नाही. याचा अर्थ दगड लागले म्हणून झाड चुकीचं नव्हतं, उलट त्याच्याकडे देण्यासारखं काहीतरी मौल्यवान होतं. अगदी तसंच मनाने चांगल्या माणसांचं असतं. त्याच्याकडे प्रेम असतं, विश्वास असतो, माणुसकी असते. म्हणूनच जीवन त्याला अधिक मजबूत बनवतं. कारण स्वामींना माहीत असतं, ज्याच्यात सहन करण्याची ताकद आहे त्यालाच अधिक मोठी जबाबदारी देता येते. सोनं आणि लोखंड दोन्ही अग्नीत जातात, पण सोनं अग्नीतून बाहेर आलं की त्याची किंमत वाढते, लोखंड मात्र गंजून जातं. आता प्रश्न अग्नीचा नसतो, प्रश्न असतो आपण आतून काय आहोत. तुम्ही संकटातून जात आहात याचा अर्थ स्वामी तुम्हाला विसरले आहेत असा अजिबात होत नाही. कदाचित ते तुमच्या आयुष्यात अशी ताकद घडवत आहेत, जी ताकद तुम्हाला अजून स्वतःलाही माहीत नाही. म्हणून आजपासून एक गोष्ट स्वतःला कधीच म्हणू नका, मी चांगला आहे म्हणून माझ्यासोबत वाईट होत आहे. त्याऐवजी हे मनात ठेवा, स्वामी मला मोडत नाहीत, ते मला घडवत आहेत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जीवनात जेव्हा सर्व काही आपल्या मनासारखं चालत असतं तेव्हा स्वामींवर विश्वास ठेवणं फार सोपं असतं. पण जेव्हा एकामागून एक संकट येतात, जवळची माणसं साथ सोडतात, ज्यांच्यासाठी आपण सर्वस्व दिलं तीच माणसं आपल्याला विसरतात, तेव्हा विश्वास डळमळायला लागतो आणि मनात एक प्रश्न पुन्हा उभा राहतो, स्वामी मी इतका वाईट आहे का? पण हा प्रश्न विचारण्याआधी एकदा आरशासमोर उभं राहा आणि स्वतःच्या डोळ्यात पहा. तुम्हाला तिथे एक वाईट माणूस दिसेल का? नाही. तिथे तुम्हाला दिसेल थकलेला चेहरा, झोप न झालेल्या रात्री, न बोलता सहन केलेल्या वेदना आणि तरीही इतरांच्या आनंदासाठी हसण्याचा प्रयत्न करणारा एक माणूस. स्वामींना हे सगळं दिसतं. तुम्ही कोणासाठी किती रडलात, कोणासाठी किती त्याग केला, कोणाला माफ केलं, कोणासाठी स्वतःचं मन मारलं, हे सगळं स्वामींच्या नजरेतून कधीच सुटत नाही. म्हणून लोकांनी तुमची किंमत केली नाही म्हणून स्वतःची किंमत कमी समजू नका. कारण हिऱ्याची किंमत काच ठरवत नाही, त्याची किंमत जोहारीच ठरवतो. आणि तुमची खरी किंमत हे जग ठरवत नाही, ती स्वामी ठरवतात. एक गोष्ट विचार करा, समुद्रात मिळण्यापूर्वी प्रत्येक नदीला खडकावरून आदळावं लागतं, वळणं घ्यावी लागतात, कधी डोंगरातून पाहावं लागतं, कधी उन्हात आटावं लागतं. पण ती वाहनं थांबवत नाही, कारण तिला माहीत असतं माझा प्रवास अजून संपलेला नाही. आपलंही तसंच आहे. आजचं दुःख हा शेवट नाही, आजची वेदना ही कायमची नाही, आजचा अंधार हा अंतिम सत्य नाही. कारण रात्र कितीही मोठी असली तरी सूर्योदयाला कोणी थांबवू शकत नाही. आणि ज्याच्या आयुष्यात स्वामी आहेत त्याच्या आयुष्यात आशेचा सूर्य उशिरा का होईना उगवतोच. म्हणून कुणाच्या वागण्यामुळे स्वतःचा स्वभाव बदलू नका. लोक खोटं बोलतात म्हणून तुम्हीही खोटं बोलू नका.
लोकांनी विश्वासघात केला म्हणून विश्वास ठेवूनच सोडू नका. लोकांनी तुमचं चांगुलपण कमकुवतपणा समजलं म्हणून चांगुलपणा सोडू नका. कारण वाईट माणसामुळे चांगल्या माणसाने बदलायचं नसतं. सूर्य रोज प्रकाश देतो, जरी काही लोक दार बंद ठेवत असले तरीही. फूल रोज सुगंध देतं, जरी काही लोक त्यांची किंमत करत नसले तरीही. आणि चांगला माणूस चांगुलपणा सोडत नाही, कारण तो लोकांसाठी नाही तर स्वतःच्या संस्कारांसाठी जगत असतो. म्हणून स्वतःला कधीच हा प्रश्न विचारू नका, मी चांगला आहे म्हणून माझ्यासोबत वाईट का होतं. त्याऐवजी हे म्हणा, स्वामी माझ्या चांगुलपणाची शक्ती कधीच कमी होऊ देऊ नका. कधी कधी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख संकट नसतं, सर्वात मोठं दुःख असतं आपल्याच माणसांनी दिलेली जखम. ज्या लोकांसाठी आपण स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतो, ज्यांच्या आनंदासाठी स्वतःचे अश्रू लपवतो, ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो, जेव्हा तेच लोक एका क्षणात आपल्याला विसरतात तेव्हा वेदना फक्त मनाला होत नाहीत, ती थेट आत्म्यापर्यंत पोहोचते. आणि मग मनात एकच प्रश्न उतरतो, स्वामी मी इतकं मनापासून प्रेम केलं, मग माझ्याच वाट्याला विश्वासघात का. पण इथे जीवनाचं एक मोठं सत्य दडलेलं असतं. स्वामी आपल्या आयुष्यातून काही माणसं काढून घेतात, कारण ती माणसं आपल्याला पुरे दुखवणार असतात. आपल्याला त्या क्षणी फक्त तुटलेलं नातं दिसतं, पण स्वामींना दिसत असतं भविष्यातील मोठं वादळ. म्हणून कधी कधी जे नातं तुटतं ते शिक्षा नसतं, ती स्वामींची शांतपणे केलेली रक्षा असते. एक गोष्ट लक्षात घ्या, झाडावरची सुकलेली पानं कधीच कायम राहत नाहीत, वेळ आली की ती गळून पडतात. झाड त्यांच्यासाठी रडत नाही, कारण त्याला माहीत असतं नवीन पालवी फुटणार आहे. आपण मात्र जुन्या पानांनाच धरून बसतो. म्हणून नवीन आनंद आपल्या आयुष्यात येऊ शकत नाही. जीवनात प्रत्येक माणूस कायमचा नसतो. काही लोक फक्त आपल्याला एक धडा शिकवण्यासाठी येतात आणि तो धडा शिकला की ते निघून जातात. याचा अर्थ तुम्ही वाईट नव्हता, याचा अर्थ तुमची किंमत कमी नव्हती, याचा फक्त एवढाच अर्थ असतो, स्वामी तुमचा प्रवास आता वेगळ्या दिशेने घेऊन जात आहेत. म्हणून कोणी सोडून गेलं म्हणून स्वतःला दोष देऊ नका. कोणी तुमची कदर केली नाही म्हणून स्वतःचा तिरस्कार करू नका. कारण फुलाचा सुगंध कोणी अनुभवला नाही म्हणून फूल सुगंध देणं बंद करत नाही. दिवा काही लोकांनी डोळे बंद केले म्हणून प्रकाश देणं थांबवत नाही. आणि मनाने चांगला माणूस लोक बदलले म्हणून स्वतःचा स्वभाव बदलत नाही. स्वामींना तुमच्या मनातील प्रत्येक जखम दिसते, तुमच्या ओठांवरचं हसू आणि त्या हास्यामागे लपलेले अश्रूही दिसतात. म्हणून आज जर तुम्हाला वाटत असेल माझं कोणीच नाही, तर एक क्षण स्वामींच्या फोटोसमोर शांत बसा. कारण संपूर्ण जगाने साथ सोडली तरी स्वामी कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत. त्यांची कृपा कधी आवाज करून येत नाही, ती हळूहळू तुटलेल्या मनाला पुन्हा जगायला शिकवते. एक गोष्ट तुम्ही कधी अनुभवली आहे का? जेव्हा आपण एखाद्यासाठी मनापासून काही करतो तेव्हा आपल्याला त्याच्याकडून काहीच अपेक्षा नसते, फक्त त्याने आपलेपणाने 2 शब्द बोलावेत एवढीच इच्छा असते. पण अनेकदा तिथेच मन तुटतं. ज्याच्यासाठी आपण रात्रभर जागतो तेच आपल्याला विसरतात. ज्यांना आपण संकटातून बाहेर काढतो तेच लोक आपण संकटात असताना आपल्या फोनसुद्धा उचलत नाही. आणि मग मनात एक विचार येतो, चांगुलपणाचाच हा मोबदला आहे का? पण इथे स्वामींचा एक सुंदर संदेश आहे. तुम्ही केलेलं चांगलं कर्म कधीच त्या व्यक्तीसाठी करू नका, ते स्वामींना अर्पण म्हणून करा. कारण माणूस विसरतो पण स्वामी कधीच विसरत नाहीत. तुम्ही कोणत्या डोळ्यातले अश्रू पुसले असतील ते स्वामींनी पाहिलं आहे. तुम्ही स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला घास भरवला असेल तेही स्वामींनी पाहिलेलं आहे. तुम्ही स्वतःच्या वेदना लपवून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं असेल त्यांची नोंदही स्वामींच्या दारी झाली आहे. म्हणून लोकांनी तुमच्या चांगुलपणाची किंमत केली नाही म्हणून दुःखी होऊ नका. कारण बी पेरताना शेतकरी प्रत्येक बीज उकरून पाहत नाही की ते उगवलं की नाही, तो विश्वास ठेवतो. त्याला माहीत असतं आज मातीखाली गेलेलं बी उद्या हिरवं होऊन बाहेर येणारच. तसंच तुमचं प्रत्येक चांगलं कर्म आज कदाचित शांत असेल, पण योग्य वेळ आली की त्याचं फळ स्वामी अशा पद्धतीने देतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जीवन हा व्यवहार नाही. आज चांगलं केलं आणि उद्या लगेच चांगलं मिळालंच पाहिजे असा नियम नाही. कारण स्वामी आपल्याला आपण मागतो ते देत नाहीत, ते योग्य वेळी योग्य तेच देतात. कधी कधी आपण दार बंद झाल्यामुळे रडत बसतो, पण आपल्याला हेच कळत नाही की स्वामी आपल्यासाठी दुसरं दार उघडत असतात.
त्या बंद झालेल्या दाराकडेच पाहत राहिलो तर उघडलेलं दार दिसणार कसं? म्हणून भूतकाळात अडकून राहू नका. ज्यांनी साथ सोडली त्यांना जाऊ द्या. ज्यांनी विश्वासघात केला त्यांना माफ करा, कारण क्षमा ही त्यांच्यासाठी नसते, ती तुमच्या मनाच्या शांततेसाठी असते. राग दुसऱ्याला जाळत नाही, तो सर्वात आधी स्वतःचं मन जाळतो. आणि स्वामींना रागाने भरलेलं मन नाही तर श्रद्धेने भरलेलं मन प्रिय असतं. म्हणून कितीही दुःख मिळालं तरी स्वतःचा स्वभाव बदलू नका, कारण या जगात लोकांना तुमचं नाव आठवेलच असं नाही, पण स्वामींना तुमचं प्रत्येक चांगलं कर्म, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक प्रामाणिक प्रार्थना नेहमी आठवत असते. आणि शेवटी एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, तुम्ही चांगले आहात म्हणून दुःखी आहात की दुःखातूनही चांगले राहण्याची ताकद स्वामींनी तुम्हाला दिली आहे? या दोन्ही प्रश्नांमध्ये खूप मोठा फरक आहे. आपण अनेकदा असं म्हणतो, स्वामी आता माझ्याकडून सहन होत नाही, पण कधी शांत बसून मागे वळून पाहिलं आहे का? ज्या संकटाच्या दिवशी तुम्हाला वाटलं होतं आता माझं आयुष्य संपलं, आज तेच संकट फक्त एक आठवण बनून राहिलं आहे. म्हणजे त्या दिवशीही तुम्ही एकटे नव्हता, स्वामी तुमच्या सोबतच होते, फक्त त्यावेळी तुम्हाला त्यांची उपस्थिती जाणवली नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा लहान मूल चालायला शिकतं तेव्हा आई त्याचा हात कायम धरून ठेवत नाही. कधी कधी ती 2 पावलं मागे उभी राहते. मूल पडतं, रडतं, पुन्हा उठतं आणि चालायला शिकतं. याचा अर्थ आईने त्याला सोडलं असं होत नाही. ती दूर उभी असली तरी तिची नजर सतत त्या मुलावरच असते. अगदी तसं स्वामींचंही असतं. कधी कधी ते आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच देत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं हे संकट याला आणखी मजबूत करणार आहे. जोपर्यंत बीज मातीत गाडलं जात नाही तोपर्यंत त्यातून वृक्ष जन्माला येत नाही. जोपर्यंत शिंपल्याला वेदना होत नाही तोपर्यंत मोती तयार होत नाही. जोपर्यंत सोनं अग्नीत तापत नाही तोपर्यंत त्याचं खरं तेज बाहेर येत नाही. मग स्वामींवर प्रेम करणाऱ्या भक्ताच्या आयुष्यात संकट आली तर त्याचं आश्चर्य काय? संकट ही शिक्षा नाही, संकट ही स्वामींची एक शांत शिकवण असते. ती सांगत असते, थांब, तू अजून हरलेला नाही. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा स्वामी तुमच्याबद्दल काय जाणतात हे जास्त महत्त्वाचं आहे. लोक तुमचा एक दिवस पाहतात, स्वामी तुमचं संपूर्ण आयुष्य पाहतात. लोक तुमच्या चुका मोजतात, स्वामी तुमच्या मनाची भावना पाहतात. लोक तुम्हाला सोडून जाऊ शकतात पण स्वामी कधीच जात नाहीत. म्हणून आजपासून एक गोष्ट आयुष्यात कायमची लक्षात ठेवा, चांगुलपणा कधीच सोडू नका, कारण तुमच्या चांगुलपणाचं फळ लोक देतीलच असं नाही, पण स्वामी नक्की देतील. आणि जेव्हा ते देतील तेव्हा तुम्हाला वाटेल इतका उशीर झाला. आणि शेवटी आज एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा, चांगलं असणं ही कमजोरी नाही, चांगलं असणं हा स्वामींनी दिलेला सर्वात मोठा आशीर्वाद आहे. हो, या जगात चांगल्या माणसाला जास्त दुःख मिळतं, त्याच्या मनावर जास्त आघात होतात, त्याच्यावर जास्त परीक्षा येतात, पण याच परीक्षांमधून स्वामी त्याला अधिक सुंदर घडवत असतात. एक शिल्पकार दगडावर एकामागून एक घाव घालतो. दगडाला त्या प्रत्येक घावाची वेदना होत असेल, पण त्याला हे माहीत नसतं की त्याच घावांमधून एक दिवस त्याची सुंदर मूर्ती तयार होणार आहे. आपणही त्या दगडासारखेच आहोत. आज जे दुःख आहे, आज जे अपमान आहे, आज जे अश्रू आहेत ते कदाचित ते स्वामींच्या हातातील छिन्नीचे घाव आहेत, कारण त्यांना तुमच्यातला साधा दगड नाही तर एक सुंदर व्यक्तिमत्व घडवायचं आहे. म्हणून जीवनात पुन्हा कधीही असं म्हणू नका, मी चांगला आहे म्हणून माझ्यासोबत वाईट होतं. त्याऐवजी असं म्हणा, स्वामी तुम्ही माझी परीक्षा घेत आहात कारण तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे. हे वाक्य मनात उतरलं तर आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि ज्या गोष्टीसाठी आज तुम्ही रडत आहात त्याच गोष्टीसाठी उद्या तुम्ही स्वामींचे आभार मानाल, कारण त्या वेदनांनीच तुम्हाला अधिक संयमी केलं, अधिक मजबूत केलं, अधिक माणूस बनवलं. आयुष्यात लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, नाती बदलतील, वेळ बदलेल, पण एक गोष्ट कधीच बदलणार नाही, स्वामींची कृपा. तुम्ही त्यांना विसरलात तरी ते तुम्हाला विसरत नाहीत. तुम्ही थकलात तरी ते तुमच्या पाठीशी उभे असतात. तुमच्या डोळ्यांतून पडणारा प्रत्येक अश्रू त्यांच्या चरणापर्यंत पोहोचतो आणि तुमच्या मनातून निघालेली प्रत्येक प्रार्थना त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचते. म्हणून कितीही संकटं आली, कितीही विश्वासघात झाला, कितीही अपमान सहन करावा लागला तरी स्वतःचा चांगुलपणा कधीच सोडू नका, कारण वाईट माणूस जिंकला म्हणून चांगुलपणा हरत नाही आणि उशीर झाला म्हणून स्वामींची कृपा थांबत नाही. फक्त विश्वास जिवंत ठेवा, नाम जिवंत ठेवा आणि मनात एकच भावना ठेवा, स्वामी मला माझं नशीब बदलायचं नाही. माझ्यावरचा तुमचा हात कधीच दूर होऊ देऊ नका. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये फक्त एकदाच लिहा, श्री स्वामी समर्थ, कारण हे शब्द फक्त टिप्पणी नाही, ते श्रद्धेचा श्वास आहेत. श्री स्वामी समर्थ.